आपल्या संघाचा विजय साकारण्यासाठी ते दोघंही तयार झालेले आहेत. नेक्स्ट बॉल जाऊ दिले. बॉलला पाहिलं होतं की बॉलला जास्त टर्न नाही आहे, नवीन बॉल आहे, बॉल ग्रिपिंग प्रॉपर आहे. वाईट बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 3 वर. 3 रन्स ऑन बोर्ड. शुभम तयार हो. यावेळेस ओव्हर द बॉलर हेड क्षेत्ररक्षक मिडॉनचे तयार आहेत. एक सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड. शुभम तयार अराउंड विकेट. तन्मय स्ट्राईकवर. बॅकफुटला गेले. त्यानंतर फर्स्ट या ठिकाणी बघा पंच केलाय. लव त्या ठिकाणी मायथोलिकल नावं तुम्हाला पाहायला मिळतं. मेहताब यांचा खूप चांगला स्टॉप आपण एक्स्ट्रा कव्हरला पाहिला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला ते तैनात आहेत. त्याचमुळे चौकाराची शक्यता नाकारण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्टॉप. रिले फिल्डिंग मिड ऑफला. एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. तन्मयच्या खात्यात जाते फक्त एक सिंगल. एखादा विचिवड धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. प्रेक्षकांचा प्रतिसाद दोन्ही संघातील चांगल्या खेळाडूंना मिळतोय. पुढचा बॉल शुभमचा. लो फुल टॉस. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. हा डॉट बॉल. अशा पद्धतीने चेंडू हाताळलेले त्या षटकातले एकूण 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे मित्रांनो. एक बॉल अजूनही बाकी आहे पहिल्या षटकातला. चला संदीप आणि पंकज दोघांनी यायचं आहे. संदीप मॅन ऑफ द मॅच आहेत आणि पंकज काय दुसरा अवॉर्ड कुठला आपला अट्रॅक्शन ऑफ द मॅच. मॅच फंक आहे जे नायगाव लोटस हॉस्पिटलच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे. गिफ्ट हॅम्पर आहे तर ते आपण देणार आहोत. अट्रॅक्शन आणि मॅन ऑफ द मॅच. एक सिंगल आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या केकेची झालेली आहे 6 धावा. बिनबाद 7. चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची. नूर आणि तन्मय. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर येणार आहेत डॉक्टर शार्दुल जैन. डॉक्टर शार्दुल जैन तुम्हाला सेकंड ओव्हरसाठी पाहायला मिळतील. क्लोज फिल्डिंग प्रत्येक कॅप्टनला डोकं लावावं लागणार आहे. या छोट्या मैदानामध्ये फील्ड सेटअप कसा करायला हवा. कारण एका झोनमध्ये सिंगल मिळते, एका झोनमध्ये डबल मिळते, एका झोनमध्ये 4 मिळत आहेत. त्याचमुळे कुठल्या क्षेत्ररक्षकाला कुठे उभं ठेवायचंय हे कॅप्टनची थोडीशी डोकीदुखी आहे. पाहूया या ठिकाणी कसा फील्ड सेट केलाय. सेकंड ओव्हर स्टार्ट. बॉलिंग ट्रॅकवर शार्दुल जैन. स्ट्राईक एंडवर तन्मय. बॅकफुटला गेले. कट करायचं बरं नाही. बॅटची एज. बॉल जातो थर्ड मॅनला. एक सिंगल मिळेल. एका धावेची बळ. धावसंख्या पोहोचते 7 वर. 7 रन्स ऑन बोर्ड. नो लॉस. दोन्ही फलंदाज सिस्टमॅटिक क्रिकेट खेळत आहेत कारण ते खूप आवश्यक आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तंत्र चांगलं पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची एज. बॉल बॅटच्या मध्यावर घेणं आवश्यक आहे. गोशांकी क्षेत्रातली एक सिंगल मिळणार. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. आतापर्यंत गोलंदाजी चांगल्या दर्जाची पाहायला मिळते कारण 2 प्रतिभावंत फलंदाज समोर आहेत. बघा हवा येत आहे बॉल. या मैदानावर एरियल स्ट्रोक खेळण्याची गरज नाही आहे. फलंदाज कव्हरला खेळताना झालेत बाद. धक्का क्रमांक 1 टीम के. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. हरपाल येत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये के या संघाकडून डॉक्टर हरपाल राठोड. टॉप बॅटर ऑफ दिस इव्हेंट. वा बघा ही प्रतिभा आहे तुमची. तुमचा खेळ चांगला तर तुम्हाला ओळख मिळेल. आमच्या भिवंडीचे प्रिन्स मूवीचे प्रथमेश पाटील यांनी तर खूप चांगली ओळख कमवलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमधली सर्वात मोठी स्पर्धा 10PL त्यांनी कव्हर केले. तर तुमच्याकडे प्रतिभा आहे तर तुम्हाला वाव 100% मिळेल. शार्दुल वर्सेस हरपाल असं कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळते माझ्या आतमध्ये. बॅकफुटला गेले. पंच केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे आणि असण्याची गरज सुद्धा नाही आहे कारण बॉलला खूप जास्त राईज मिळते. 2 धावा मिळतील या कव्हर झोनमध्ये खेळलेल्या फटक्याला. 200 धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. दिनेश यादव अचूक नेम. क्या बात आहे. बघा डॉक्टर्स आहेत. इंजेक्शन कुठे मारायचंय बरोबर लक्षात आहे. ती नस ओळखणं आवश्यक आहे. आम्हाला तर कधी कधी कळतच नाही. कुठे टुकडी तुटली जाते इंजेक्शन. पण तो अनुभव आहे. हॅलो 4 चेंडूचा खेळ. धावसंख्या झालेली आहे 10 धावा झालेल्या आहेत. बघा या ठिकाणी मायथॉलॉजिकल नावं तुम्हाला पाहायला मिळत आहेत योग्यम योद्धाच्या टी शर्ट्सवर आणि आवश्यकता आहे या सर्व थीमची. ड्राईव्ह केलंय आहे. चांगला स्टॉप त्या ठिकाणी. कोमल आहेत का. हा नो बॉल आहे. एक बॉल मिळतील. लाईनचा नो. 2ची वाढ. धावसंख्या पोहोचते आता 12 वर. 12 रन्स ऑन बोर्ड. सेट होण्याचा वेळ थोडासा घेतला जातोय जे आवश्यक आहे. 5 षटकांचं क्रिकेट आहे. 30 चेंडूचं क्रिकेट आहे. आपण दुसऱ्या षटकामध्ये आहोत. फलंदाज चांगला खेळ करताना पाहायला मिळालेत. ऑन साईडला बघा काय जबरदस्त बॉटम हँडचा वापर केलाय. मिड विकेटला खेळून काढलाय. 2 धावा मिळतील.
नूरला आणि टीम के&केला. 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या झाले 14. 14 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. आतापर्यंत एक फलंदाज बाद झालेला आहे, पण त्याचं दुःख पचवलेलं आहे फलंदाजांनी आणि हरपालने एक चांगला स्टार्ट पहिल्या चेंडूपासून दिलेला आहे. हे जे खूप आवश्यक आहे, बॅकअप देणं आपल्या संघाला. जरी मी विकेट डाऊन होत आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये तर होतच राहील, पण नवीन येणाऱ्या फलंदाजाने त्या दडपणाला बाजूला सोडून खेळ करायला हवा. हो, यावेळी स्टॅप केलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. थ्रो अंडराम. एक सिंगल मिळेल. 2 षटकांचा खेळ संपेल. 2 षटकां समाप्ती. के&के प्रथम फलंदाजी करताना 15 धावा. Hello. That was a beautiful over by Dr. Shardul Jain and very good comeback by Harpal and the Noor. Let's see how long this partnership can handle this team. ना चांगलाच खेळताय ते. त्यांच्या बॅट्सविंग वरून कळतंय की सरावामध्ये आहेत हे दोन्ही फलंदाज. अगदी अगदी दोन्ही प्लेयर अगदी पट्टीचे प्लेयर आहेत. कारण ती आवश्यकता सुद्धा आहे आणि मला असं वाटते वसई नागाव डॉक्टर क्रिकेट लीगसाठी महिनाभरापासून सराव करत असतील सर्व डॉक्टर्स. 21 दिवसांचा सराव म्हणजे ती कुठली तरी एक मी गोष्ट आठवते मला की कुठली सवय सोडायची असेल 21 दिवस. चला मॅच ऑन टेवा. फावल्या वेळेमध्ये चर्चा होत राहील पण कुठलाच टाइमपास चालणार नाही मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. योगेश पाटील स्वतः कॅप्टन आहेत, ओनर आहेत. योपा शॉर्ट फॉर्म योपा. शॉर्ट फॉर्म योपा. चला अराउंड विकेटने योगेश तयार. स्ट्राईक एंडवर असतील नूर. धावसंख्या झालेली आहे 15. ड्राईव्ह केला स्ट्रीट हिट. वॉड स्ट्रोक पण तितका चांगला स्टॉप पायाच्या सहाय्याने म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर बॉल लढवण्यासाठी केला जाते. शार्दूल यांच्या वतीनं एक सिंगल मिळते. धावसंख्या 16. 16 रन्स ऑन बोर्ड. काहीच वेस्ट घालवत नाही. एव्हरीथिंग इज युजेबल, युजफुल. ओ क्लासिक ड्राईव्ह इनसाइड आउट. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 4 चौकार. म्हणूनच यांना बेस्ट बॅट्समॅनचं एक खिताब दिलेला आहे. बघा सकाळी मी योगेश पाटील यांची फलंदाजी पाहिली होती. 38 धावा राईट. त्याचमुळे एक कॉन्टेस्ट चांगल्या दर्जाचं पाहायला मिळेल. सेकंड इनिंगमध्ये सुद्धा आपण तसाच खेळ पाहणार आहोत. आताच्या कडीला फलंदाज थोडासा भाव खाऊन जात आहेत. योगेश यांच्याकडे प्रत्युत्तर आहे का पाहूया. पेस बघा, कंट्रोल पेस आहे. खूप चांगली पिचिंग. थ्रो अंडरआर्म बॅकअप आहे. क्या बात आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये बॅकअप नसला तर तुमच्या संघाचा पॅकअप होऊ शकतो आणि त्याचवेळी बघा ही ओव्हरची धाव मिळू शकली असती पण खूप चांगलं बॅकअप विकेट किपरचं पाहायला मिळालं. एका सिंगलची वाढ. धावसंख्या पोहोचते 21 वर. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ झालेला आहे म्हणजेच अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 15 चेंडूंमध्ये 21 धावा बनवलेल्या आहेत. के&के सुपर हिरोजने सुपर खेळ आतापर्यंत फलंदाजांचा पाहायला मिळाला आहे. योगेश तयार अराउंड विकेटनं. चांगला बॉल. विकेट किपर चुकले पण बॉल स्टंप हिट करताना पाहायला मिळालाय. त्रिफळाच्या स्वरूपात फलंदाज बाद. नूर बॅक टू पेव्हिलियन. योपा ने स्टंप को ठोका. चला पुढचा सामना सिद्धिविनायक वर्सेस सुयश. डॉक्टर सुयशने नाणेफेक जिंकू क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. पुढचा सामना सिद्धिविनायक वर्सेस सुयश असणार आहे. सुयशने नाणेफेक जिंकू क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. चला सूरज बघेल कॅप्टन वर्सेस कॅप्टन आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सूरज बघेल यांनी एक चांगल्या पद्धतीचा पेहराव. ड्राईव्ह करायचं आहे. बॅटची आउटसाइड एज. बॉल फ्लाय स्लिपला चांगला प्रोटेक्शन त्या ठिकाणी. विकेट किपरचं एक सिंगल मेल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय हरपाल. जबरदस्त खेळ हरपाल यांचा आतापर्यंत पाहिला आहे. एक चांगला क्लासिक लेफ्ट हँडेड बॅटर. हो यावेळेस बघा हलक्या त्याने बॉलला डिफेन्स केलाय. फुटवर तितकासा वापरला नव्हता हा स्ट्रोक एक्झिक्यूट करताना. बघा आणि ते सांगतात की घाई करण्याची गरज नाही. आपण आहोत शेवटच्या क्षणापर्यंत आपण टिकू शकतो. धावा होऊ शकतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर के&के सुपर हिरोज संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद. 22 धावा. 22 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओव्हर की समाप्ती. के&के सुपर हिरोज. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अमित तिवारी जे मुरलीधरन या नावाने ओळखले जातात. या शेनवान पण वाह. मुरली आणि शेनवान दोघांचं कॉम्बिनेशन. चला बॉलर तयार. अमित तिवारी. स्ट्राईक एंडवर असतील कॅप्टन सूरज बघेल. धावसंख्या 22. 3 षटकांचा खेळ संपलाय.
बॅकफुटला गेले, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, क्या बात आहे. इथे तिथे यहा वहा देखू जा, फक्त सूरज बघेल शिवा. कॅप्टन खेळतायत, 4 मिळत आहेत संघाला आणि 4च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 26 वर. 26 रन्स. ऊपर भी सूरज चमक रहा है, नीचे भी सूरज चमक रहा है, क्या बात है. धावसंख्या 26 झालेली आहे. तिवारी तयार अराउंड विकेटनं. चांगला बॉल, ब्लॉक होल्ड डिलिव्हरी, प्रतिउत्तर मिळते. अपील लाऊड आहे पण त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी बॉल थोडासा जमिनीशी संपर्क करताना पाहायला मिळतो. जेव्हा आपण असे बॉल चॉप करतो तेव्हा अशा शक्यता वाढतात. बॅटचं कनेक्शन झाल्यानंतर बॉल जमिनीशी संपर्कात येऊन विकेट किपरच्या दिशेने जातो आणि तेच पाहायला मिळालं. त्याचमुळे अपील फेटाळले गेलेले आहे. जातोय हा डॉट बॉल. धावसंख्या झाले 26, गडीबाद झाले 2. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. फलंदाजीचा स्तर वरचा राहिलेला आहे. 4 फलंदाज आपण पाहिले के आणि केचे, प्रत्येकाकडे स्ट्रोक्स आहेत. बघा यावेळेस पिचिंगपर्यंत पोहोचले. ऑन साईडला बॉटम हँडचा वापर करून बॉलला टर्न केला. एक सिंगल मिळते वाईड ऑफ स्क्वेअर लेगला. एका सिंगलने धावसंख्या पोहोचते 27. 27 रन्स ऑन बोर्ड, 27 रन, 2 विकेट के नुकसान पर. अच्छा खेल, अच्छा क्रिकेट, अच्छी बल्लेबाजी टीम के की ओर से. गोलंदाज थोडेसे कमी पडत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूचा खेळ या षटकातला बाकी आहे. तिवारी विकेटच्या शोधामध्ये दिसून येत आहेत. क्रॉस बॅटेड, बॅकफुटला जाऊन पुल केलंय. 4 मिळालेले आहे. सूरज बघेल कॅप्टन आपली कॅप्टन्सी मैदानाच्या आत दाखवत आहेत आणि फलंदाज या भूमिकेमध्ये ब्लॉक बस्टर रोल अदा करतायत सूरज बघेल. 4ची वाढ, धावसंख्या पोहोचते आता 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. चौकारांचा पाऊस पडतोय या तप्त वातावरणामध्ये मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्टॉप. वाह, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. डॉक्टर निखिल यांची फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिली. एक्स्ट्रा एफर्ट्सने त्यांनी बॉल 8 ढकलला. धावसंख्या 32. 32 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकातला. हो, यावेळेस ड्राईव्ह केलंय. बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न नक्कीच होता योगेश पाटील यांचा, पण त्यांच्या संपर्काने बॉल मागे गेला. बॅकअप चांगलं होतं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर के अँड के सुपर हिरोची धावसंख्या झालेली आहे 33 धावा, 2 गडी बाद. 4 ओव्हर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 33 रन, 2 विकेट के नुकसान पर. अच्छी स्ट्रेंथ बैटिंग की दिखाई दे रही है. दोनों बैटर सेट हो चुके. अब आखिरी ओवर में गेंदबाजी करेगा कौन, सवाल कैप्टन योगेश पाटिल के मन में, और जवाब क्या होगा आने वाला वक्त बताएगा. थोडी चर्चा चाललेली आहे मैदानाच्या आतमध्ये की या ठिकाणी नवीन गोलंदाज कोण असायला हवा. तर नवीन गोलंदाज तुम्हाला कोमल बोरसे का? कोमल बोरसे तुम्हाला आता सर्वांना आवडता असा गोलंदाज आहे अशी माहिती आलेली आहे. कॅप्टनचा आहे का? योगेश पाटलांचा आवडता गोलंदाज आहे आणि त्यांनी शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं कोमल बोरसे यांना. कोमल बोरसे, कोमल बोरसे बॉलिंग ट्रॅकवर तयार आहेत ओव्हर द विकेटनं. हो, यावेळेस ड्राईव्ह केलंय, चांगला स्टॉप योगेश पाटील यांचा, पण बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 मिळतील. 4 वाचवले आहेत, 2 गेले तरी काय गैर नाही आहे. धावा वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आता पाहायला मिळत आहेत योग्यम योद्धाचे. 2ची वर धावसंख्या 35 झाले. 35 रन्स ऑन बोर्ड. हरपाल अजूनही अटॅकिंग अप्रोचमध्ये पाहायला मिळत आहेत, जी खूप आवश्यकता आहे संघाची या शेवटच्या षटकामध्ये. अराउंड विकेटनं कोमल तयार. हो, टॅप केलाय बॉलला. दिस इज आयडियल स्ट्रोक फॉर बॉक्स टाईप क्रिकेट. हा फटकाला तोड नाही आणि असे फटके तुम्हाला इम्प्रोवाइज करावे लागतील. म्हणतात ना की स्ट्रोक बनत नाही, बनवावे लागतात, आणि तेच बनवलेले आहेत हरपालने. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते पुढे 39 वर. 39 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा, कारण क्रिकेटचा खेळ हा प्रत्येकाला आकर्षित करतो तुमच्या चांगल्या भूमिकेने, आणि ती चांगली भूमिका आता हरपालची पाहायला मिळते. एक कॉन्फिडंट बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. कोमल फुललेनचा बॉल ड्राईव्ह केला, चांगला स्टॉप त्या ठिकाणी. थ्रो बॉलिंग एंडला, पण तोपर्यंत वेगानं ती एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. बाद करण्यासाठी काही करण्याची तयारी आता कोमल यांची दिसते. धावसंख्या 40 झाले. 40 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. 45 की 50 आता प्रोजेक्टेड स्कोर काय असायला हवा, कारण दोन्ही फलंदाज चौकारांमध्ये डील करताना पाहायला मिळालेत. दोघांच्या वतीने 2-2 चौकार आलेले आहेत. ड्राईव्ह केलंय, चांगला स्टॉप मिड विकेटला. एक सिंगल्स मिळेल, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. एका धाब्याच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड. 41 रन, 2 विकेट के नुकसान पर. अच्छी पार्टनरशिप 2 बल्लेबाजों के बीच. ड्राईव्ह केलंय, चांगला स्टॉप, बॅक टू द बॉलर.
लास्ट बॉल असणार आहे या पहिल्या डावातला. चांगलं नियंत्रण आता कोमल यांचं पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल. हो यावेळेस बघा सरळ बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिडॉनला बॉल अडवतील तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या पहिला मध्ये झालेली आहे 42. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 चेंडू 43 धावांची. 30 गेंदे 43 रन 30 balls and 43 runs required to win. टीम योग्यम योद्धा. चला घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा घेऊया सेकंड इनिंग मध्ये. आहे 30 चेंडूमध्ये चेस करायचं आहे. आता ते टार्गेट चेस केलं जाते की डिफेंड केलं जाते येणारा काळ ठरवणार आहे. पाहूया ते एफर्ट्स कसे दिसत आहेत दोन्ही संघांचे. सुरुवात तर चांगली झालेली आहे डावाची फलंदाजी करताना के सुपर हिरोजची आणि त्या टार्गेटला चॅलेंज करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आत तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला असणार आहेत योगेश. दोन बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद मनीष पाटिल सर. तो दोस्तों की डिमांड पे एक छोटी सी शायरी. तू न सही कोई और सही, कोई और नहीं तो कोई और सही, बड़ी लंबी है जमी मिलेंगे लाख हंसी, इस जमाने में सनम तू अकेला तो नहीं. चला पहुंच गया मैसेज जिसके पास पहुंचना है. चला दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील योग्यम योद्धास कडून निखिल आणि सूर्या. निखिल खंदारे आणि त्यांच्या सोबतीने आता सूर्या त्रिपाठी हे दोन बॅटर्स पाहायला मिळतील. आणि बॉलिंग ट्रॅकवर निलेश सुद्रिक आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करून देताना काय चांगला खेळ फलंदाजीचा आपण पहिल्या डावामध्ये पाहिला, पण आजच्या सकाळच्या सत्रामध्ये योग्यम योद्धाचा खेळ देखील तितकाच प्रभावी राहिला होता. त्याचमुळे या 43 धावांचा पाठलाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण पहिली दोन षटकं जी खूप महत्त्वाची असणार आहेत. या सामन्याचं गणित कुठल्या संघाच्या बाजूने सुटलं जाते ते कळणार आहे. बॅटची बॉटम एज, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. हा डॉट बॉल. चांगली सुरुवात गोलंदाज निलेश सुधरिक यांची. सेकंड इनिंगमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. पहिल्या षटकामध्ये आपण आलोय. सेकंड बॉल टॅप केल्या बॉलला खूप चांगला स्ट्रोक आहे. ज्या स्ट्रोकवर 4 धावा लिहून ठेवलेल्या आहेत रबर स्टॅम्प प्रमाणे. सुरुवात होते चौकाराने या डावाची. 43चा पाठलाग करताना धाफलकावर आल्यात 4 धावा योग्यम योद्धास कडून. 4 धावा धाफलकावर. अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. फुलटॉस चांगली स्क्वेअर ड्राईव्ह, पण या ठिकाणी नेत्रदीपक फटक्यांची गरज नाही आहे तर प्रोडक्टिव्ह फटक्यांची गरज आहे. या ठिकाणी या नेत्रदीपक फटक्याला फक्त एक सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. चेंडू हाताळले 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 5 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॅटची बॉटम एज. विकेट किपर इनॅक्टिव्ह झाले आहेत. डॉट बॉल. या षटकातला हा दुसरा डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाले 5. बिनबाद 5 धावा. बॉलर तयार निलेश ओव्हर द विकेटनं टॅप केलंय. वाह वाह वाह. हा वाह शब्द सुद्धा कमी पडणार आहे या स्ट्रोक साठी. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करताना 4 धावांची गरज पूर्ण करताना. चारची वाढ. 4च्या वाढीने धावसंख्या 9 झालेली आहे. 9 रन्स ऑन बोर्ड. हो या ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवून खेळण्याचा प्रयत्न. कधी कधी आपण कुठून खेळतोय ते ओळखणं गरजेचं आहे. आणि गोलंदाज खूप चांगल्या अभ्यासाने गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. कारण लेग स्टंपवर उभे होते फलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग ठेवली. चेंडूची गती नियंत्रित होती. त्याच मेट झाला डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 9. आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची. बॉल शिल्लक आहेत 24.
प्लीज प्लीज मॅच थांबा. बॅटर्स थोडेसे मागे थांबा, रेलिंगच्या पलीकडे प्लीज. आपण चेअरअप करा आपल्या आवडत्या खेळाडूला, पण रेलिंगच्या पलीकडून. चला, नवीन गोलंदाज सूरज बघेल तुम्हाला पाहायला मिळतील सेकंड ओव्हरसाठी. ओव्हर द विकेटनं ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. वा क्या बात आहे. दोन्ही फलंदाज थांबण्याचं नाव नाही घेणार. ना थकता ना झुकता मेहनत करण्यासोबत नशीब सुद्धा झुकते, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये या दोन फलंदाजाच्या बाबतीत सांगावंसं वाटते. 2 चौकार निखिलच्या वतीनं, 1 चौकार सूर्याच्या वतीनं. ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक मिळवला, बॉलला कॅरी करतील. अंडरआर्म थ्रो, सिंगल पूर्ण, एका धावेची वाढ, एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. आवश्यकता जिंकण्यासाठी अजून 29 धावांची. 14 रन्स ऑन बोर्ड. हलक्याने बॉलला प्लेस केलंय. सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, घाई करण्याची गरज नाही, त्याचमुळे आरामात त्या 2 धावा वसूल केलेल्या आहेत. 2 धावांची वाढ, धावसंख्या 2 पुढे जाऊन पोहोचते आता 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. शांत स्तब्ध अभ्यासू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये योग्यम योद्धाच्या वतीनं पाहायला मिळते, आणि दोघंही चॅम्पियन आहेत. पहिल्या पर्वाचे के, दुसऱ्या पर्वाचे योग्यम योद्धास. म्हणजे आता तिसऱ्या पर्वामध्ये कोण ते आपण पाहणार आहोत. तुर्तास एक सिंगल मिळते, एक सिंगल मिळेल, आणि या एका सिंगलने धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4. अंपायर डिसिजन इज दी फायनल डिसिजन. प्लीज रिस्पेक्ट अंपायर डिसिजन. प्रत्येकाला वाटते की मीच योग्य आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ बाकी. सूरज बघेल तयार. ओव्हर द विकेटनं फुल टॉस, मिस केली ऑपॉर्च्युनिटी. हा तर साजूक तुपातला लाडू होता, पण त्या ठिकाणी मिसफील्ड झाले. बघा मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली, त्याची किंमत तुम्हाला भोगावी लागणार आहे. हा नो बॉल आहे. एकूण 3 मिळतील. 3ची वाढ, 3च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 23 धावांची गरज आहे. 20 रन्स ऑन बोर्ड. चांगला पाठलाग धावांचा सूरज बघेल अराउंड विकेटनं. चांगला बॉल थोडा खाली ठेवलाय, कारण प्रत्येक वेळा बॉलला बाउन्स देण्याची गरज नाही आहे. बॉल खाली ठेवणं देखील जमलं पाहिजे गोलंदाजाला, तेच जमवत आहेत सूरज बघेल. चांगली बॉलिंग. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक तैनात होता सिली पॉइंटला, पण त्या ठिकाणी थोडीशी दमछाक झाली, मिस बॅलन्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते योग्य योद्धाची 21 धावा. आवश्यकता जिंकण्यासाठी 22ची. बॉल शिल्लक असेल 18 गेंदे 22 रनों की जरूरत. 18 बॉल्स अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. रेलिंगच्या मागे जा प्लीज, रेल्स तुम्हाला पेनल्टी लागू शकते. बघा तुमचा उत्साह दुःखामध्ये परावर्तित होण्यासाठी एक क्षण. योग्यम टीम रिक्वेस्ट प्लीज पीछे जाइए, -5 मिलेगा नहीं तो बहुत मुश्किल. 18 चेंडू आणि 22ची गरज आहे. हरपाल नवीन गोलंदाज. बघा -5 आहे, जर तुम्ही मिस बिहेव केलं तर ती शक्यता लागू शकते. यावेळेस ग्लान्स केलंय बॉलला, फाईन लेगला खेळले आहेत. एक सिंगल मिळेल, एका सिंगलची वाढ. धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 17. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय मिस्टर निखिल खंदारे, जे मॅनेजर आहेत टीम योग्य योद्धाचे. चांगलं मॅनेज करत आहेत धावांचा पाठलाग करताना. टॅप केले बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळेल. तन्मय त्या ठिकाणी पाहायला मिळाले फिल्डिंग करताना. चांगला स्टॉप, चांगला थ्रो, एक सिंगल मिळेल. धावसंख्या 23. 23 रन्स. जिंकण्यासाठी 20ची गरज. हो चुकले, बॅलन्स नव्हता, फुटवर्क थोडंसं गडबडलं, त्याचमुळे स्ट्रोक व्यवस्थित ऑफर झाला नाही आहे. हरपालकडून एक डॉट बॉल सुद्धा सोन्याच्या किमतीचा असणार आहे टीम के सुपर हिरोजसाठी. ओ यावेळेस फॉलो केलं बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्टॉप तन्मयचा. तन्मयने एक्स्ट्रा कव्हरचा 7-12 आपल्या नावावर केलेला आहे. खूप चांगलं प्रोटेक्शन एक्स्ट्रा कव्हरला त्याने आपल्या संघासाठी. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 24 धावा. आवश्यकता 19ची. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा बॉल हरपालचा. ओव्हर द विकेटनं ड्राईव्ह केलंय पुन्हा एकदा तन्मयकडे चेंडू गेला. 100% बॉल अडण्याची शक्यता आहे. तेच आतापर्यंत आपण पाहतोय. एक सिंगल मिळते, एका सिंगल धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 18ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 18ची गरज. टॅप केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण त्या ठिकाणी धावा किती आहेत? 2 धावा मिळतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 27. आवश्यकता 16ची. बॉल शिल्लक 12 चेंडू 16ची गरज. 12 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील प्रशांत तुम्हाला पाहायला मिळतील मिस्टर प्रशांत होटकर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. या षटकावर पूर्णतः फोकस करावा लागणार आहे के सुपर हिरोज आणि योग्यम योद्धाजला.
कारण हे षटक जर आरामात खेळून काढलं तर शेवटच्या षटकामध्ये दडपण कमी होईल आणि त्यासाठी पाहूया या षटकावर फोकस कुठल्या संघाचा दिसून येते. प्रशांत होतकर बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट, स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहेत मिस्टर निखिल. हो ड्राईव्ह केलंय, कव्हरला क्षेत्ररक्षकात निलेश बॉलवर पोहोचतील, अपील केली, अपील नाकारली, एक सिंगल मिळाली, एक सिंगलचे धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 28 आवश्यकता आहे, 15ची बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 15 धावांची गरज. बॉलर तयार. हो यावेळेस बॉल अक्षरशः सबमरीन प्रमाणे बॅटर पर्यंत पोहोचला. जशी पाणबुडी पाण्याच्या खालून जाते तसाच हा चेंडू बॅटरकडे गेला. पर्याय नव्हता फलंदाजी करताना. फलंदाज सूर्याकडे. धावसंख्या थांबलेली आहे 28 वर. ड्राईव्ह केलंय, हात चौकार खूप महत्वाचा होता. जेव्हा मिळते यांना छोटीशी जागा तेव्हा सूर्याच्या फटक्यांना नसते मर्यादा. 4 मिळते, 4ची वाढ, 4च्या वाढीने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 32. आवश्यकता आहे आता 11ची. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू धावांची गरज. सूर्या पुन्हा एकदा आपल्या नावाप्रमाणे चमकदार खेळ करताना पाहायला मिळतोय. पण आता बघा प्रशांतकडे चोख प्रत्युत्तर आहे का. प्रशांत अजूनही 3 चेंडू बाकी. अशा वेळेला विकेट किपरच्या चुका सुद्धा संघाला नुकसान देऊ शकतील. एव्हरीवन एफर्ट्स इज तर प्रत्येकाचा प्रयत्न आपल्या संघाचा विजय पराभव ठरवणार आहे. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे. ड्राईव्ह प्रोटेक्शन आहे मिडॉनला. हरपाल बॅकअप 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 बॅकअप. ओ दॅट इज अ ह्यूज मिस्टेक. ही चूक व्हायला नको होती कारण विकेट मिळाला असता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. विकेट किपरने जर चांगलं योगदान दिलं असतं, धाव वाजली असती, फलंदाज बाद झाला असता. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 35. आवश्यकता जिंकण्यासाठी 8ची आणि आवश्यकता 8ची आहे 7 चेंडूमध्ये. 7 balls and 8 runs required to win compulsory chase. 7 चेंडू 8 धावा. ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला तन्मय आहे. तन्मयने निर्भय असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे या पूर्ण डावामध्ये आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. आवश्यकता 6 चेंडूमध्ये 7 धावांची. 6 balls and 7 runs required to win. 6 balls 7 runs required to win. Anything can be possible in cricket. Believe yourself. गिव्ह युअर बेस्ट. तर पाहूया या ठिकाणी ते बेस्ट कोण येते. आणि सर्वात महत्त्वाची बाब क्रिकेटच्या खेळामध्ये जे कोणी करत नाही पण होऊन जाते, चुकीला माफी नाही. आता त्या चुकी या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवून दबाव या शब्दाला तुमच्या डिक्शनरीमध्ये न घेऊन तुम्हाला खेळ करायचा आहे. दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे. दोन्ही संघांकडे पुढची 5 मिनिटं आहेत. पाहूया पुढच्या 5 मिनिटांमध्ये कुठला संघ जिंकतोय. सँडी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. अराउंड विकेट. टॅप केले बॉलला. तन्मय, वाह. तन्मय त्या ठिकाणी 100% योगदान देताना पाहायला मिळतात आणि तन्मयच्या एफर्टला टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. तुमचा चांगला खेळ, एप्रिसिएशन. क्रॉस बॅटेड, मिड विकेटला प्रोटेक्शन. बॉल थोडासा डिफ्लेक्ट झालाय. चांगला स्टॉप, चांगली रिले फिल्डिंग. 2 चेंडू 2 सिंगल मिळाले आहेत. आवश्यकता आता 4 चेंडूमध्ये 5 धावांची. 4 बॉल 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना पोहोचतोय. ड्राईव्ह केलाय निलेश त्या ठिकाणी कव्हरला. थ्रो, फलंदाज बाद. हा क्रुशियल मोमेंट आहे. फलंदाज बाद झालेत. इक्वेशन बदललंय. 3 चेंडू 5ची गरज. 3 चेंडू 5ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर योगेश पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या योगेशने मागच्या सामन्यामध्ये 38 धावांचं योगदान दिलं होतं, जे स्वतः ओनर आहेत आणि आता ते योग्य त्या क्षणाला आलेले आहेत जेव्हा चौकाराची खरंच गरज आहे संघाला जिंकवण्यासाठी. पण योगेश कुठे असतील? योगेश नॉन स्ट्राईक एंडला असतील. स्ट्राईक एंडला तुम्हाला फलंदाज पाहायला मिळणार सूर्या. 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. 3 balls and 5 runs required to win. जरा सामना आवडला असेल दोन्ही संघांना टाळ्यांचा गजर द्या, एप्रिसिएशन द्या. क्रिकेट चांगलं होतंय. दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. 3 चेंडू 5ची गरज. 3 balls and 5 runs required to win. सामना कसा व्हायला हवा? सामना असा व्हायला हवा. प्रेक्षकांना अजूनही कळत नाहीये समर्थन कुठल्या संघाला द्यायचं. दोन्ही संघांचे कडवे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांच्या या संघर्षाचा खेळ पाहायला मिळतोय. या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्त्व नाहीये, तर संघर्ष करणाऱ्या खेळाडूला महत्व आहे आणि तेच या ठिकाणी पाहूया तो संघर्ष कुठल्या संघाचा कामी येतोय. एका बाजूने आहे योग्यम योद्धाचा संघ, एका बाजूला K&K सुपर हिरोचा संघ. 3 चेंडू 5ची गरज. 3 balls 5 runs required to win. 3 चेंडू 5ची गरज. आपण पाहताय वसई, नायगाव, डॉक्टर क्रिकेट लीग सीझन 3 आणि या सीझन 3 मधला
दुपारच्या सत्रातला हा गरमागरम सामना प्रेक्षकांच्या दिमतीला घेऊन आलेले आहेत दोन्ही संघ. बघा जास्त वेळ नाही मित्रांनो, आम्ही मान्य करतो की तुमच्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे, पण वेळ सुद्धा महत्त्वाची आहे. 3 चेंडू 5ची गरज. सँडी तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बघा चांगला स्ट्रोक आणि या चौकाराने सामना जवळ घेतलेला आहे योग्यम योद्धाजने. पण अजूनही वेळ संपलेला नाही. कंपल्सरी चेस आहे म्हणजे ती एक धाव पूर्ण करायचीच आहे. एक धाव पूर्ण केल्याशिवाय जिंकता येणार नाहीये. पुढचे 2 चेंडू डॉट आले, विकेट आला तर पुन्हा एकदा K&K परत येईल सामन्यामध्ये. प्लेसमेंट चांगली आहे, विकेट मिळेल का? यस, मी म्हणालो होतो की सामना अजून संपला नाहीये. शेवटची धाव पूर्ण होत नाही, शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकलाय सांगता येत नाही. एका चेंडूमध्ये एकाची गरज आहे, कंपल्सरी चेस आहे, त्याचमुळे ही धाव पूर्ण करावीच लागेल. योग्यम योद्धासला पुनरागमन सँडीच्या वतीने पाहायला मिळते. 1 चेंडू एका धावेची गरज. 1 बॉल 1 रन रिक्वायर्ड टू विन. चला आता तरी टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू एका धावेची गरज. ऑल द बेस्ट टीम योग्यम योद्धास, ऑल द बेस्ट टीम K&K सुपर हिरोज. 1 बॉल 1 रन रिक्वायर्ड टू विन. 1 चेंडू 1 धाव. संदीप वर्सेस योगेश. थोडा वेळ घेतला जातोय. यावेळेस बघा पहिली धाव विजयाची पूर्ण केलेली आहे योगेश पाटील यांनी आणि क्रुशियल मॅच जिंकले टीम योग्यम योद्धास.